की माणूस बघ ना किती हरामी आहे यार, नेचरची डिस्कनेक्ट झालो यार आपण। अरे तर भाई मी काय बोलतो, जस्ट मी राणीच्या बागेत जाऊन आलो रे। एक गोष्ट मी नोटीस केली की माणूस बघ ना किती हरामी आहे यार। जंगल विंगल होता, आता नॉर्मल जगत होता, नेचरशी तो एवढा डिस्कनेक्ट झाला की त्याला आता प्राणी बघायला, निसर्ग जगायला वगैरे जायला लागतं। प्राणी पक्षी बघायला त्याला प्राणी संग्रहालय, नॅचरल गोष्टी आहे ना अशा त्यांनी बांधून ठेवल्यात स्वतःसाठी बघायला। प्राण्या बिण्यांना बांधून ठेवली आहे, थोडे थोडे डोंगर असे राखीव ठेवले, वर्ल्ड हेरिटेज बिरिटेज अशा अंडर आहेत। बाकी सगळं नष्ट करून टाकलंय। काय वाटतं म्हणजे जंगल एका नष्ट करायला नको पाहिजे होते। प्राणी जाणार कुठे, माणसं पकडायला ते वेगळे येणार, मग त्यांना मग जाऊन तिथे टाकणार आणि असतातच संग्रहालय वेगळे तिथे जाऊन टाकणार, फेक नेचर हे करणार आणि मग ते इथेच राहणार केज मध्ये। की अजून पण आहे ना माणूस भले मुंबई बिंबई दिल्ली मोठे मोठे शहरं बांधले, भारतातच खूप ठिकाणी ना अजून पण लोक आदिवासी आहेत जे नेचर मध्ये राहतात। तर भाई सागर तुला काय वाटतं, त्या माणसाच्या स्वभावाबद्दल काय वाटतं? जे मुंबईत लोक आहेत त्यांना गावी जायला ह्या कारणामुळे पण आवडतं, कारण तिथे नेचर आहे, पूर्ण ताजी हवा आहे, वेगवेगळ्या गोष्टी आहेत। कारण माणसाने मेन फिरलं पाहिजे, पण आता ती एक ब्लॉक चेनच झाली आहे जो माणूस फसला एक प्रकारे। त्याला जॉबला जायचं आहे, फॅमिली आहे, त्याला सांभाळायचं आहे, पैसे कमवायचे आहे आणि मग त्या सगळ्यात त्याला मग ह्या गोष्टींसाठी टाईम काढावा लागतो। काय बॉस तुमचं म्हणणं बरोबर आहे। शाउट आउट टू कोकणी रान माणूस भाई, शाउट आउट टू कोकणी रान माणूस। करेक्ट सांगतो जे काय बोलतो ते, नेचरची डिस्कनेक्ट झालो यार आपण।